तर महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप जो आहे तो राहुल गांधींनी केलाय, त्या संदर्भातल्या राजकीय प्रतिक्रिया आणि टॉप 9 बातम्या पहा। तर महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये फिक्सिंग झाल्याचा विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा लेखातून आरोप। निवडणूक आयुक्त निवडीपासून निवडणुकीतील पुराव्यांची लपवाछपवी, राहुल गांधींचा लेखातून आरोप। निवडणूक आयोगानं राहुल गांधींचे आरोप फेटाळले। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकींसंदर्भातील आरोप निराधार असल्याचं निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। तर कोर्टात दाद मागण्याऐवजी खोटं नरेटिव्ह पसरवणं चुकीचं, आयोगानं सुनावलं। लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्या। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या मतदार याद्या प्रकाशित करा। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचे ट्विट। राहुल गांधी रोजच बोलत असतात, त्यांना काय उत्तर द्यायचंय? मुख्यमंत्री फडणवीसांचा राहुल गांधींच्या लेखावर प्रतिक्रिया। राहुल गांधींना पूर्ण देश ओळखतो, तो परदेशातही मोदींवर टीका करतात। लोकसभेच्या वेळी सगळं बरोबर वाटलं, मात्र गिरे तो भी टांग ऊपर असं राहुल गांधी आहेत। राहुल गांधींवर शिंदेंची टीका। महाराष्ट्रातील निवडणुकांबाबतचा प्रश्न राहुल गांधींनी आंतरराष्ट्रीय पातळीवर नेला। निष्पक्ष निवडणूक होत नसल्यानं देशाची सर्वत्र बदनामी, संजय राऊतांची टीका। 2009 मध्ये मतदार वाढलेले तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? कॅबिनेट मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा राहुल गांधींना सवाल। धुळे प्रकरणावरून राम शिंदे आणि राहुल नार्वेकरांचे विधिमंडळ अधिकाऱ्यांना खडेबोल। 48 तासात जबाबदाऱ्यांचं वाटप करण्याचे आदेश, सूत्रांची माहिती। धुळ्यातील शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरण। नवी मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयाच्या नूतनीकरण सोहळ्याला मनसे नेते अमित ठाकरेंची हजेरी। अमित ठाकरेंकडून नेरूळमध्ये मनसेच्या शाखेचं उद्घाटन। यावेळी अमित ठाकरेंच्या स्वागतासाठी भव्य कार आणि बाईक रॅली काढण्यात आली।